मला तूप बनवायची प्रक्रिया सांगते. आपण काय करतो, रोज दूध घेतो ते तापवल्यानंतर त्यावर साई येते. ती साई आपण काढून ठेवतो. एक डब्बा करायचा, त्यामध्ये रोज साई जी येईल ना दुधाला ती काढायची त्या डब्यामध्ये आणि ते फ्रीजमध्ये रोज साठवून ठेवायचे. असे 15-20 दिवसाची साई साठवून ठेवायची. आणि त्यानंतर एक दिवस थोडं दह्याचं इरजण टाकून ते साई आणि ते इरजण एकत्र करून बाहेर काढायचं. एक दिवस पूर्ण दिवसभर ते बाहेर ठेवायचं. आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला त्याचं तूप बनवायचं. तर त्यासाठी काय करायचं, ते एक दिवस ते बाहेर काढलेलं असतं ना, त्यामध्ये ते पाणी खाली बसलेलं असतं आणि साई वर आलेली असते. तर हळू वरची साई वर ठेवून ते पाणी बाजूला काढून फेकून द्यायचं. आणि त्यानंतर मिक्सरमध्ये थोडं करून ती साई ते इरजण एकत्र केलेलं असतं, त्यावेळी ते दह्यासारखं बनतं. मग ते मिक्सरमध्ये थोडं करून बिंगून घ्यायचं. मग त्याच्यावर लोण्याचा गोळा साठतो आणि खाली पाणी राहतं. त्या पाण्याचा कोणी ताक म्हणून वापर करतं, काहींना ते ताक म्हणून आवडतं. हे पहा, हे ताक बनलेलं आहे. आणि मग ते जे लोणी राहील ना, त्या लोणी एका पातेल्यामध्ये घेऊन मिक्सरमध्ये काढल्यानंतर ते लोणीवर येतं ना, ते एका पातेल्यामध्ये घ्यायचं आणि गॅसवर मंद आचेवर ठेवायचं. मग ते मंद आचेवर ठेवलं, त्यातलं पाणी सगळं हे आटून जाईल आणि त्याचं घरी खूप छान असं तूप होईल. तुम्ही पण करून पहा हा प्रयोग. बघा मी कसं बनवत आहे. आता याला तूप बनवायला सुरुवात झालेली आहे. आता हे उकळून याचं तूप बनत चाललं आहे. आता हे तूप बनत चाललं आहे. हळूहळू त्याच्यातलं पाणी आटून हे तूप बनून राहिलं आहे. आणि आता पूर्ण हे आटून जाईल आणि तूप राहील. पहा, आमची पी भांडे घासत आहे, मी तूप बनवत आहे. हे पहा हे कसं तूप बनत आहे. ती बेरी राहील ना, ती खाली राहील आणि तूप येईल वर. अशा प्रकारे तूप बनवून झालं आहे. पहा, बेरी खाली राहिली आणि स्वच्छ तूप वर आलं आहे. यामध्ये आपण आता तुळशी पान टाकत आहोत. तुळशी पान टाकलं तर छान वास राहतो. आता हे आपण गाळून घेणार आहोत. गाळणीने गाळून घेऊया. दाखव. हे पहा, आता हे गाळून घेतलं आहे. वर बेरी राहिली आणि हे बघा तूप कसं तयार झालंय. दाखव दीदी. अशा पद्धतीने घरचं तूप तयार झालेलं आहे.